आपल्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आहेत. राऊत साहेब, राहुल गांधी जे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि बिहारमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे काही प्रश्न उपस्थित केले. आपण आरोप करताय की तशीच स्थिती महाराष्ट्रामध्येही आहे. खरं पाहिलं तर मी अभिनंदन करेल आमचे नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय श्री राहुल गांधी यांचं, की त्यांनी दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या हक्कासाठी काल माननीय पंतप्रधान महोदय यांना पत्र लिहिलं. आपण जर लक्षात घेतलं की अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाचा निधी पळवला जात आहे. गेल्या जवळपास 4-5 वर्षाचा जर आलेख आपण जर विचारात घेतला तर शिंदे सरकारच्या काळात असो किंवा फडणवीस सरकारच्या काळामध्ये असो, जो लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी हा अनुसूचित जाती आणि जमातीला मिळाला पाहिजे, त्यामध्ये स्पेशल कंपोनंट जो आला, मला वाटतं 1980 साली स्पेशल कंपोनंट प्लान आला, त्याच्यापूर्वी आला असेल. आणि तेव्हापासून एक जुन्या योजना आयोगाचं, आताच्या नीती आयोगाचं धोरण, आणि या धोरणाला 2006ला राष्ट्रीय विकास परिषदेने सुद्धा मान्यता दिली आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सामाजिक न्याय विभागाला आणि आदिवासी विभागाला निधी मिळाला पाहिजे आणि तो निधी इतरत्र वळवला जाऊ नये. परंतु तो वळवला जात आहे. आणि दुसरी बाब अशी की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तो निधी देत असताना त्या निधीची कमतरता सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. आपण बजेट बघा ना, तो आपण जर बजेट बघितले 2021च्या नंतरचे, तर सातत्यानं बजेटमध्ये तरतूदच मुळामध्ये कमी केली जात आहे. आणि जी तरतूद होते त्या तरतुदीतला बराचसा निधी हा इतर विभागाकडे वळवला जातो. मला प्रश्न हा पडतो की मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा निधी पळवणे म्हणजे सामाजिक न्यायाचा हक्क नाकारणे असं आहे, आणि तो हक्क नाकारला जात आहे. काल परवाचीच गोष्ट जर आपण बघितली तर मला वाटतं 410 कोटी सामाजिक न्याय विभागाचे पळवून लाडकी बहीण योजनेला दिली. तुमच्याकडे जर लाडकी बहीण योजना चालवायला जर निधी नसेल तर मग योजना बंद करा. तुम्हाला कोणी अडवलं या ठिकाणी? तुम्ही जेव्हा योजना करता की आमची लाडकी बहीण, आम्ही त्यांचे लाडके भाऊ, त्यांना द्यायचा आहे निधी, तर तुम्ही द्या ना त्यांना, पण स्वतंत्र बजेट करून त्याची व्यवस्था करा. सामाजिक न्यायाच्या बजेटमधनं का व्यवस्था करता? याचा अर्थ तुम्ही सामाजिक न्यायाला नाकारता त्या राज्यामध्ये. दुसरा आरोप माझा असा आहे की राहुल गांधीजींनी जे आरोप केलेत त्या ठिकाणी, की जे हॉस्टेल्स आहेत, निवासी हॉस्टेल्स आहेत विद्यार्थ्यांचे, त्याच्यामध्ये शौचालय स्वच्छ नाही आहेत, पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय नाही आहे, ग्रंथालय नाही, इंटरनेट नाही, मेस नाही. हा प्रकार तर महाराष्ट्र राज्यात सुद्धा आहे. महाराष्ट्र राज्य सुद्धा याच्यापासून वंचित नाही. तर सामाजिक न्याय मंत्र्यांनी एकीकडे निधी पळवला जातो त्याच्याविषयी भूमिका घेतली पाहिजे ना. केवळ रुसून बसणं किंवा त्या ठिकाणी सांगणं की मी पळवू देणार नाही निधी, एवढ्यानी भागत नाही. संजय सिरसाट नाराज आहे, वारंवार बोलतायत की ते सामाजिक न्यायाचा निधी आणि इतर आवश्यक विकास योजनांचा निधी वळवला जातो. सामाजिक न्यायाचाच निधी वळवला जात आहे. आवश्यक विकास निधीचा निधी तर वेगळाच आहे. आणि केंद्राकडून जो मॅट्रिक शिष्यवृत्तीचा पैसा येतो ना, तो सुद्धा पूर्णपणे वाटला जात नाही. अनेकदा पोर्टल बंद असते हो यांची. विद्यार्थ्यांना विचारा ना, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप जर नाही दिली गेली तर विद्यार्थी बिचारे घरातनं पैसे देतात किंवा ती मॅनेजमेंट म्हणते की तुम्ही आता कॉलेजमध्ये येऊ नका, त्यांचं एज्युकेशन बंद करते. अशा अनेक घटना अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या आहेत. आणि त्यामुळं त्याचा परिणाम काय होतो आहे की परिणाम मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती जी आहे मागासवर्गीयांसाठी, त्याच्या संख्येमध्ये कमतरता येत आहे. आणि मी आपल्याला सांगतो ना की अनुसूचित जाती किंवा जमातीला आपण शिष्यवृत्ती देता, त्याची निकष जी आहेत, इन्कम लिमिट ही 2.5 लाख ठेवता, आणि ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी तुम्ही इन्कम लिमिट किती ठेवता? 8.5 लाख.
तर ही जी तफावत आहे ती तफावत दूर झाली पाहिजे. तुम्ही जे आज जर इंडेक्स काढला महागाईचा, तर त्या महागाईच्या इंडेक्सच्या नुसार स्कॉलरशिप वाढली पाहिजे की नाही, ती सुद्धा वाढवली जात नाही. आणि हे सगळे प्रकार घडत असताना या राज्यामध्ये रोजगार नावाची वस्तू तर नाहीच आहे. उलट लोकांनी शिक्षण घेऊ नये आणि खास करून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी शिक्षण घेऊ नये याचा सुद्धा ही सरकार या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि शिक्षणापासून मागासवर्गीयांना, दलितांना, आदिवासींना वंचित करत आहे. ही गंभीर बाब आहे आणि या बाबीकडे निश्चितपणे आज राहुल गांधींनी जो लक्ष वेधलं आहे, साऱ्या देशाचं लक्ष दलितांचं आणि आदिवासींचं त्या बाबीकडे आहेत की आता पंतप्रधान याला काय उत्तर देणार. माझी राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा याचं अंतरंग तपासावं आणि शक्य असेल तर सर्व वसतिगृहांचे ऑडिट केले पाहिजेत. शिष्यवृत्ती का दिली जात नाही किंवा किती लोकांना दिलं जाते त्याचंही ऑडिट झालं पाहिजे. अलॉटमेंट जो आहे सामाजिक न्याय विभागाचा दरवर्षीचे काही वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी जो एक बजेटमध्ये अलॉटमेंट केला जातो, त्या अलॉटमेंटलाही कात्री लावली जात आहे का किंवा त्या अलॉटमेंटचं प्रमाण गेल्या काही वर्षात कमी होत आहे का, असा आपला नेमका काय आरोप आहे? जेव्हा देशामध्ये स्पेशल कंपोनंट प्लान आला, ट्रायबल सब प्लान आला, तेव्हाच हे ठरवलं गेलं की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या विभागांना निधी दिला पाहिजे. परंतु खऱ्या अर्थानं अनेक वर्ष ते नियम पाळण्यात आले, निधी देण्यात येत गेला. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये निश्चितपणे दरवर्षाच्या बजेटला कमी कमी ते बजेट होत आलेलं दिसतं. केंद्र सरकारचं सुद्धा बजेट जर मागच्याच वर्षाचं बजेट काढा आणि या वर्षाचं काढा तर कमी निधी दिलेला आहे आणि राज्य सरकारमध्ये तो सुद्धा प्रकार घडतो आहे. शिंदे सरकारच्या वेळेलाही तो घडला आणि फडणवीस सरकारच्या वेळेलाही घडला आणि घडतो आहे. आणि आता तर निधीच पळवणं सुरू झालं, तर याला सामाजिक न्याय म्हणायचा का आम्ही, हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झालेला आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग किंवा आदिवासी विकास विभाग यांचा निधी वळवला जात असल्याचा आरोप होत होता. मात्र आता काँग्रेसकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले, जर लाडकी बहीण योजना चालवण्यासाठीची आर्थिक कुवत सरकारकडे नाही तर ती योजना का चालवली जात आहे, असा प्रश्न जो आहे तो डॉक्टर नितीन राऊत यांनी विद्यमान सरकारला केला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.